पलटणमधील महिला डॉक्टर केसमध्ये मोठा ट्विस्ट आलाय। सुषमा अंधारेंनी पत्रकार परिषद घेत हत्या की आत्महत्या असा सवाल करत हातावरच्या सुसाईड नोटवर मोठे प्रश्न उपस्थित केलेत। पलटणचे पोलीस अधिकारी संशयाच्या भोवऱ्यामध्ये असल्याचा आरोप अंधारेंनी केलाय। सुषमा अंधारेंनी पत्रकार परिषद घेत फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात हत्या की आत्महत्या असा सवाल करत हातावरच्या सुसाईड नोटवर मोठे प्रश्न उपस्थित केले। हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये निरीक्षक या शब्दातल्या र ची वेलांटी पहिली आहे, पण डॉक्टर संपदानं लिहिलेल्या एका 4 पानी पत्रात 9 वेळा निरीक्षक शब्द लिहिला, त्यात निरीक्षक शब्दाची वेलांटी ही दुसरी आहे। याचे पुरावे अंधारेंनी पत्रकार परिषदेत दाखवले। अंधारेंनी संपदा मुंडेंनी लिहिलेलं 4 पानी पत्र दाखवलं, ज्यात निरीक्षक शब्दाची वेलांटी दुसरी आहे। त्यामुळे महिला डॉक्टरच्या हातावर लिहिलेली सुसाईड नोटस दुसऱ्या कोणीतरी लिहिल्याचा संशय अंधारेंनी व्यक्त केलाय। या प्रकरणात पोलीस अधिकारीच संशयाच्या भोवऱ्यात असल्याचा दावा अंधारेंनी केलाय। मला माझा संशय मी पहिल्या दिवशी मांडतेय की जर पोलीस डिपार्टमेंटच संशयाच्या भोवऱ्यात आहे तर त्यांनी सांगितलेल्या गोष्टीवर मी का विश्वास ठेवू। जर मयताची बहीण सांगते की हस्ताक्षरामध्ये फरक आहे आणि तो फरक काय तो ढोबळमानाने मी आपल्या समोर आणलाय की 4 पानी नोट मध्ये जर 9 वेळा निरीक्षक शब्दाला र ची वेलांटी दीर्घ केलेली आहे आणि हातावरच्या नोटवर मात्र र ची वेलांटी ऱ्हस्व आहे, तो व्हेरी क्लिअर। आणि जर हत्या झाली असेल तर आणि जर अशा पद्धतीने जर स्थानिकचेच पोलीस अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात असतील, ज्यांच्यावर आरोप आहे त्यांचा हवाला देत त्यांनी सांगितलेलं व्हॉट्सअप चॅट जाहीर पत्रकार परिषदेत दाखवत जर मांडलं जात असेल तर ते किती खरं धरायचं। महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या पोलिसांनी सांगितलेल्या टायमिंगवरही अंधारेंनी प्रश्न उपस्थित केलाय। घटना घडली त्या दिवशी डॉक्टरच्या बहिणीनं डॉक्टरला फोन केला होता, तो फोन पोलिसांनी उचलला होता आणि संपदानं 7च्या दरम्यान आत्महत्या केल्याचं बहिणीला सांगितलं होतं। मात्र संपदानं बहिणीच्या व्हॉट्सअप स्टेटसला 11 वाजता लाईक केलं होतं असा प्रश्न उपस्थित करून पोलिसांनी दिलेल्या मृत्यूच्या टायमिंगवर अंधारेंनी प्रश्न उपस्थित केला। आम्ही पोलीस बोलतोय, तुमच्याकडे कसा काय फोन, तर तुमच्या बहिणीने सुसाईड केलंय, कसं शक्य आहे, कधी झालंय, तर ते सांगतात की नाही हे 7 वाजताच झालेलं आहे, संध्याकाळीच झालेलं आहे हे। पण त्या दिवशी बहिणीने एक स्टेटस ठेवलेला होता व्हॉट्सअपला आणि तो स्टेटस 11:06 सेकंदांनी 6 मिनिट संपदाने लाईक केलेला आहे। तो तिच्या मोबाईलवरचा हा स्क्रीनशॉट आहे दादा। आता जर तिचा मृत्यू जर आधीच तुम्ही दाखवत असाल तर नंतर 11 वाजता ती हा व्हॉट्सअप स्टेटस लाईक कसा काय करते। वेळा चुकतायत का, जे हातावर लिहिलेलं आहे ते दुसऱ्या कुणी लिहिलंय का, आणि जर लिहिलं असेल तर तो कोण आहे, आणि जर तो डिपार्टमेंटचाच असेल तर डिपार्टमेंट आम्हाला मदत करू शकेल का। मग याची चौकशी स्थानिक पोलिसांकडून काढून घ्या आणि याच्यासाठी उच्च न्यायालयाची उच्चस्तरीय समिती नेमा। ही उच्चस्तरीय समिती नेमावी आणि मी पुन्हा म्हणते की चौकशीच्या कक्षेत या सगळ्या लोकांना आणलं जावं। ते आणण्यासाठी जर तुम्ही ऐकणार नसाल तर मी 2 तारखेपर्यंत वाट बघतेय। 3 तारखेला दोन्ही हात तिसरं मस्तक जोडून अत्यंत विनम्रपणे मी फलटण पोलीस स्टेशनला जाते। या प्रकरणात पोलीस संशयाच्या घेऱ्यात असल्यानं हा विषय उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली व्हावा अशी मागणी अंधारेंनी केली आहे। पलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुषमा अंधारे आक्रमक झालेल्या आहेत। चाकणकरांनी यात पडू नका असा इशारा सुषमा अंधारेंनी दिलाय। राजकीय हेतूने प्रेरित होऊन एखाद्या स्त्रीची मरणोपरांत बदनामी आयोगावरची व्यक्ती करत असेल तर आयोगाची गरिमा कलंकित होते। अशा व्यक्तीचा सुनील तटकरे यांनी राजीनामा घ्यावा, कारण त्यांची नेमणूक जेवढं काही मला कळतंय त्याच्यानुसार शिफारस तर कदाचित तटकरे साहेबांची असेल, शिफारस असेल बरं का, पुन्हा असेल की आहे याच्यावरून पुन्हा वाद व्हायचा। तर त्याच्यामुळे तटकरे साहेबांनी अशा व्यक्तीचा तातडीने राजीनामा मुख्यमंत्र्यांनी त्या राजीनाम्याची प्रोसेस तातडीने केली पाहिजे। तुमच्यातल्या कुणीही
अजिबात तोंड लपवायची गरज नाही. तुमचं लेकरू हुशार आहे, कर्तबगार आहे. व्यवस्थेने जर त्या लेकराचा बळी घेतला असेल तर व्यवस्थेशी भांडायचं बळ उजळ माथ्याने आपल्याकडे आलं पाहिजे. तुमची धर्माची लेक म्हणून मी तुमच्या सोबत आहे आणि पुन्हा चाकण करण्यामध्ये पडायचं नाही.